तळोदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार माजी नगराध्यक्ष अजय परदेशी व सौ जयश्री महाले व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांचा देखील प्रचारासाठी प्रभाग 3 मध्ये कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शशिकांत वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा इंद्रजित यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी जितेंद्र सूर्यवंशी, हंसराज महाले यांनी आपली भूमिका मांडली। यावेळी अजय परदेशी यांनी कोणावरही टीका न करता अजय परदेशी यांनी आपली भूमिका मांडली। तसेच डॉक्टर शशिकांत वाणी यांनी देखील भाजप शिस्तप्रिय आहे असं सांगत उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन केलंय। देखील जितू भाऊ यांना आपण आघाडी मिळवून तळोदा शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी आपण सिंहाचा वाटा उचलणार असा संकल्प या ठिकाणी आपण आपले कुबेरेश्वर महादेव यांच्या साक्षीने या ठिकाणी करूयात। आणि या ठिकाणी माझे प्रास्ताविक पर 2 शब्द या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 3च्या कॉर्नर सभेला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांतजी वाणी साहेब, या प्रभागाचे नगरसेवक पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष माझे काका आदरणीय अजय भैया परदेशी, तसेच जयश्रीताई, सुरेश अण्णा, सुनील भाऊ, रुपसिंग दादा, हंसराज सर, निमेश भाऊ माई व प्रभागातील माता, बंधू, भगिनी, खरं म्हणजे प्रभाग क्रमांक 3 हा यात मतदारसंख्या जरी कमी असली परंतु कॉलनी परिसर नवीन वसाहती असल्यामुळे मोठा प्रभाग आहे। आणि या प्रभागात असं एकंदरीत चर्चा आहे की ज्या ठिकाणी लोक राहतात तिथं रस्ते नाही आहेत आणि ज्या ठिकाणी लोक नाही राहत त्या ठिकाणी रस्ते आहेत। त्याचं कारण असं होतं की हद्दवाढ झाल्यानंतर 104 कोटी रुपयाचा निधी या शहराला मंजूर झाला होता भैयासाहेब असताना, परंतु पहिला टप्पा जेव्हा आला तो 74 कोटी रुपयाचा आला आणि जेव्हा यादी पाठवली गेली होती ती 1 ते 45 असे कामं दिलेली होती, परंतु 74 कोटी रुपये द्यायचे जेव्हा शासनाने ठरवलं तर ती सुरुवातीच्या क्रमाची जी नावं होते त्या ठिकाणी ती कामं मंजूर करण्यात आली। परंतु दुसरा टप्पा हा लवकरच आपल्याला हद्दवाढीच्या माननीय आमदार राजेशदादा पाडवी साहेबांच्या माध्यमातून मिळेल आणि उर्वरित कॉलन्यांचे देखील सर्व जे रस्ते असतील, गटारी असतील, सर्व प्रॉब्लेम हे लवकरात लवकर तुमच्या आशीर्वादाने येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून ते हे करू। आणि तुम्ही सर्वांचे आशीर्वाद, मला नगराध्यक्षपदासाठी मी उमेदवारी करत आहे, माझ्यासोबत नगरसेवक म्हणून जयश्रीताई आहेत, भैयासाहेब आहेत, आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। मी एक तुम्हाला वचन देतो, मी नवीनच आहे नगरपालिकेमध्ये, मागील 5 वर्ष मी स्वीकृत नगरसेवक म्हणून भैयासाहेबांच्या नेतृत्वात नगर परिषदेमध्ये काम केलं। निश्चितपणे येणाऱ्या काळात देखील मी डॉक्टर शशिकांत वाणी साहेब असतील, अजय भैया असतील यांच्या नेतृत्वात, यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी नगरपालिकेचे जे काही कामं असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे करू। आपल्या आशीर्वादाची आम्हा सर्वांना गरज आहे, आपण आशीर्वाद द्याल असं समजून अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच्या आपल्या या प्रचार सभेचे मुख्य आपले महाराष्ट्राचे भाजपचे सदस्य शशिकांत डॉक्टर वाणी, माजी अध्यक्ष अजय भैया, आपले जितू भैया जे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, सुनील भाऊ, रुपसिंग दादा, माले सर आणि माझी मुलगी आहे जयश्री हंसराज महाले आणि या ठिकाणी सर्व जमलेले कार्यकर्ते मित्रांनो, आज माझी मुलगी उभी राहिलेली, ती नक्कीच काम करेल या भागाला। आणि अजय भैया आणि आपल्याला जितू दादा, जितू भाई हे असल्यामुळे काहीच तुम्हाला अडचण येणार नाही। आणि आम्ही जे संगनमताने काम करत आहेत, डॉक्टर शशिकांत वाणी वगैरे आम्ही प्रतापूरला
ग्रामपंचायत आमच्या दोघांच्या ताब्यात आहे आणि आमदार साहेबांच्या वतीने आम्ही भरपूर कामं प्रतापपूरला आणून काम करत आहेत. काम चांगल्या प्रकारे होत आहेत. तसंच तुम्ही जर माझी मुलगी आणि अध्यक्ष आपले जितू दादा आणि आपले अजय भैया हे यांना जर निवडून आणलं तर नक्की या भागाला चांगलं यश आणि चांगलं काम होतील याच्यात शंका नाही. मित्रांनो, आता आमचं जवळजवळ 2.5-3 वर्ष होण्यात आलं. आम्हाला कुठली जाडकाठी आली नाही. प्रतापपूरचा विकास होते, तुम्ही जाऊन पाहू शकता. संगनमताने आम्ही काम करत आहेत. संगनमताने आम्ही काम करत आहेत. काम करीत असताना मला डॉक्टरांनी विचारलं, मुलगीला उभी करायची आहे म्हणे. म्हटलं डॉक्टर साहेब, मला गुजकरात टाकू नका. काय मला गुजकरात टाकू नका म्हटलं. नाही नाही म्हणे, मला काय माहीत नाही, जय श्रीराव बस करायचं. आणि हंसराज माले हे माझे जवाई आहेत. मग म्हटलं बस जवायला मला एक शब्द विचारा गेले म्हटलं. आता जवायांना विचारलं तर म्हणणे मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं, पण काय हरकत नाही. मग आम्ही जयश्रीचं नाव पुढे आणलं. आज ती भाजप मार्फत उभी आहे. आम्ही प्रतापपूरला भाजप आणि काँग्रेस असं मिक्सर काम चालू आहे. एकदम कोणी सांगू शकणार नाही एवढा विकास प्रतापपूरचा झालेला आहे. आणि तसंच विकास या ठिकाणी होईल त्यात शंका नाही. तुम्ही फक्त या वार्ड क्रमांक 3चे उमेदवार आदरणीय भैयासाहेब अजय भैया हे उभे आहेत. दुसरे आपले अध्यक्ष जितूभाई माळी आणि माझी मुलगी जयश्री यांना भरपूर मताने निवडून आणा. नक्कीच तुमच्या या परिसरातला विकास होईल यात शंका नाही. मी काय जास्त बोलू शकत नाही. काय इथंच थांबतो. प्रभाग क्रमांक 3च्या या कॉर्नर सभेला उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे मार्गदर्शक, प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय डॉक्टर शशिकांतजी वाणी, माझ्यासोबत व्यासपीठावर ज्यांना भारतीय जनता पार्टीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असे जितूभाऊ सूर्यवंशी, ज्यांनी माझ्या उमेदवारीसाठी अपक्ष उमेदवारी मागे घेतली असे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील भाऊ, आमचे गरिबांचे दादा, याच प्रभागातले मतदार पृथ्वी दादा, आमचे मित्र सुरेशांना, माझ्यासोबत माझ्याच प्रभागात बसलेली जयश्रीताई, जे कामं होत नसतील तरी कामाला वाचा फोडतील किंवा माझ्या खांद्याला खांदा लावून करतील असे हंसराज महाले, याच मतदारसंघात जे मागं 100 मतांनी पराभूत झाले त्यांची फार उमेद होती, पण तरी त्यांनी माझ्यासाठी माघारी घेतली आणि काका मला भविष्यात कुठेतरी संधी द्या असे आमचे निमेश भाऊ, इथं जमलेले उपस्थित सर्व माता भगिनी, या मतदारसंघाचे सर्व मतदार, पत्रकार, फोटोग्राफर, अत्यंत आनंद वाटतोय आज ह्या प्रभागात इतक्या संख्येने लहानशा आव्हानावर इतके जन उपस्थित राहिले आहेत. मागच्याही काळात मी लोकनियुक्त नगराध्यक्ष होतो, माझ्यासोबत जितूभाऊ स्वीकृत होता आणि आता जे लोकनियुक्तचे उमेदवार आहेत हितेंद्र क्षत्रिय हा सुद्धा नगरसेवक होता आणि भाग्यश्री नगराध्यक्ष होती, पण असो भारतीय जनता पार्टीच्या तिकीट ज्याला दिलं त्याच्यासोबत काम करायची आमची प्रवृत्ती आणि वृत्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे. या माझ्याही या 6व्या टर्मला 4दा नगरसेवक होतो, 5व्यांदा लोकनियुक्त होतो आणि 3 वर्ष प्रशासकीय काळ गेला. पण सर्वांना विनंती करतो, माझे 28 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभव नगरपालिकेतला आणि जनतेचा आहे. माझे लहानपण टपरा सकाळी 6 वाजेपासून उघडं होतं आणि जनतेचे काय कामं असतात याची पूर्णपणे जाणीव आहे. लोकांच्या काय फार मोठ्या अपेक्षा नाही, फार लोक येत आहेत, आश्वासन देतात, रस्ते नाही, गडर नाही, काही नाही. लोकांना रस्ते गडरची काही पडलेली नाही. त्यांच्याकडं रोज घंटागाडी आली पाहिजे, लाईट चालू असला पाहिजे. डुक्कर मेलं, कुत्रं गेलं. मी पण नगराध्यक्ष असताना
माझ्या प्रभागात या प्रभाग 3 मध्ये एकही झाडू मारणारा सफाई कर्मचारी आलेले नाही. हे मी स्वतः मोठ्या मनाने कबूल करतो. पण कोणाच्याही सुखाचा कार्यक्रम असेल, लग्नात घंटा गाडी येईल, पत्र उचलायला गाडी येईल, मला फोन येईल, तिथे लाईट बंद, लाईट चालू होतील. असो आता प्रभाग 3 मध्ये आमचे सर्व सहकारी मित्रच निवडणुकीला उभे आहेत. गोसावी म्हणून आप्पा, ग्रेडर आप्पा माझे चांगले मित्र आहेत. दोघं तरुण मुलं आहेत. ते येत आहेत, भाषणं देत आहेत. मला राजकारणावर बोलायचे नाही, मला कोणावर टीकाटिप्पणी करायची नाही, मला विकासावर बोलायचे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या शहरात, या मतदारसंघात लोकप्रिय आमदार राजेदादा पाडवी आहेत. आम्ही सर्व टीम सोबत काम करणार आहे. कोणाच्याही मनात शंका कुशंका न ठेवता सर्वांनी एका मताने, एका दिलाने भारतीय जनता पार्टीच्या 3 उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावं. कुठलीही शंका कुशंका न ठेवावी. कारण अनेक अफवा येतील, अनेक अफवाच्या पीक येईल. 28 वर्ष याच निवडणुकीमध्ये फरक गेलेले. भाऊ इकडं हा बोलत होता, तिकडं तो बोलत होता, तुम्ही फिरा, तुम्ही हे करा, ते करा. अरे आमची अख्खी जवानी या कार्यक्रमात गेलेली. राजकारणामध्ये घरी टाईम दिलेला आहे, इतका जनतेसाठी टाईम दिलेला आहे. तुम्ही केव्हाही अधिकाराने हक्काने बोलवा, तुम्ही हाक द्या, तुमच्या फातीला नेहमी मदतीला धावून येईल. तुम्ही कुठलंही काम करा, तुमच्यासाठी अहोरात्र म्हणून काम करण्याचा प्रयत्न करेल. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम. क्रमांक 3च्या आजच्या या प्रचार सभेच्या व्यासपीठावर उपस्थित तुमचे, माझे, आपल्या सगळ्यांचे लाडके माजी नगराध्यक्ष अजय भैया, आता येणाऱ्या निवडणुकीत होऊ घातलेले भविष्यातले नगराध्यक्ष जितू भैया, माझे परंपरागत विरोधक, कायम विरोधकाची भूमिका केलेले सुरेश अण्णा, या प्रभागातल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत असलेल्या जयश्रीताई महाले, हंसराज महाले, निमेश भाऊ माळी, गरिबांच्या दादा रुपसिंग दादा, तर सुनील भाऊ मराठे आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. सर्वप्रथम अजय भैयानं सांगितलं की मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, राजकारणावर बोलणार नाही, विकासावर बोलेल. जितू भाऊने त्यांची भूमिका विषद केली, सुरेश अण्णांनी त्यांचे मत व्यक्त केलं, हंसराज महाल्यांनी महाराष्ट्र, दिल्ली सगळं फिरवून आपल्याला तवाद्यापर्यंत आणलं. आता मला पडलाय प्रश्न, मी कशावर बोलू, कुठून बोलू, कुठं संपवू, सुरुवात कुठे करू आणि संपव कुठे, हा माझ्यापुढे प्रश्नचिन्ह नाही. उठताना बोलू म्हटलं, काय बोलू, काही नका बोलू म्हणजे शांत बसा, असं त्यांनी सुरुवातीला दोघांनी मला दम दिलेला आहे. म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. परंतु आता सरांनी, पवार सरांनी सांगितलं की भीष्म पितामह ही नवीन पदवी मला आज मिळालेली. महाभारतातल्या भीष्म पितामहाचे जसे हाल झाले तसे हाल या सगळ्या व्यासपीठावरच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी माझे केलेले. गेल्या 44 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो, आहे आणि यापुढे राहील. माझ्यासाठी ही निवडणूक म्हणजे माझ्या संयमाची परीक्षा आहे. माझ्या संयमाची परीक्षा आहे की आता बेटा काय बोलतो हा. परंतु माझ्यासाठी एक चांगली संधी पण आहे की मी एकनिष्ठ आहे, एकनिष्ठ होतो आणि एकनिष्ठ राहीन. भारतीय जनता पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मी मागितली, अजय भैयांनी मागितली, जितू भाऊने मागितली. कार्यकर्त्याचा हट्ट असतो, कार्यकर्त्याचा तो इच्छा असते, कार्यकर्त्याचा तो आग्रह असतो. पक्षाकडे मागणी ही लोकशाहीतली एक प्रक्रिया असते आणि एक नगराध्यक्ष पदाची संधी हुकली म्हणून लगेच भारतीय जनता पक्षाचा राजीनामा द्यायचा, त्याच्या विरोधातून बंड करायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्त्याच्या रक्तात नसेल असं मला वाटतं. ज्या विचारांसाठी कार्यकर्ते वाढले पाहिजेत, माझा भारतीय जनता पक्ष मोठा झाला पाहिजे, मग अतिशय बिकट परिस्थिती, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकही निवडणूक सोडली नाही की माझा पक्ष जिवंत राहिला पाहिजे, चिन्ह जिवंत राहिलं पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक निवडणुकीत उभा राहिलो आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांना उभं करत गेलं होतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत. त्यावेळेस कधी असं वाटलं नव्हतं की या देशावर भारतीय जनता पक्षाच्या राज्य येईल, आपला पंतप्रधान होईल, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल आणि आपल्या विधानसभेचे आमदार, खासदार आपले भारतीय जनता पक्षाचे होतील, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करणारा कार्यकर्ता, 36 वर्षाचा राजकीय संघर्ष या अण्णाशी केलेला आहे. याने एकही भानगडीत, एकही दंगलमध्ये माझं नाव टाकलं नसेल तर शपथ आहे. सगळ्या गोष्टींमध्ये मी तवद्याला राहत होतो तरी माझ्या भानगडीत माझं नाव टाकायचं. असं सगळं राजकीय विरोध संपवून एक विनंती करेन की आपण सुरेश अण्णासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या.
कारण अण्णा 36 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावर आज पहिल्यांदा आलेले. बरोबर आहे ना? आलेले म्हणजे मजबूर केलं गेलेले, त्यांना यावं लागलं. असा येत नव्हता, मग मुलीला पुढे करून मग त्याला याला भाग पाडलेलं आहे. असं कार्य मागे करत होतो, आताही करत, याच्या पुढे करणार आहे. जिथं भाऊ काय धडकी भरू नको, काहीच बोलणार नाही. अतिशय भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी, आपले लोकप्रिय कार्यसम्राट आमदारांनी घेतलेला निर्णय, जितू भाऊंना तरुण कार्यकर्ता पाहिजे, एक चांगला उमदा कार्यकर्ता पाहिजे म्हणून त्यांना जी संधी दिली, त्या संधीचं आपण सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोनं करावं. तळोदा शहर हे भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे, तो यापुढेही बालेकिल्ला राहील. अशा प्रकारची ही निवडणूक आहे. लोक आता काही म्हणतील निवडणूक कठीण आहे, येऊ नये, सगळे जे काही प्रकार, अनेक प्रकारचे आपल्याला ऐकायला मिळतं. आपण 2017 ते 2022 अजय भैयांचा कार्यकाळ आपण बघितला आहे. तळोदा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी त्या 5 वर्षात केलेला आहे. ते करत असताना त्यांना काय संघर्ष करावा लागला, काय अडचणी आल्यात, ते त्यांना माहिती. तरीसुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि 5 वर्ष नगराध्यक्ष असलेला माणूस पुन्हा या प्रभागातल्या कामांसाठी, कार्यकर्त्यांच्या हट्टाखातर, मित्रांच्या आग्रहास्तव पुन्हा नगरसेवक बनलेत. नगरसेवक बनण्यासाठी त्यांनी आपल्याकडे उमेदवारी केलेली. त्यांच्या उमेदवारीने, त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव या नगरपालिकेतला आणि या शहरातल्या विकास कामांच्याबद्दल, तरी आगामी काळात 5 वर्षात जितू भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात जास्त निधी आपल्या प्रभागातच येणार आहे. आणि या प्रभागात निधी आणताना, जास्तीत जास्त कामं करताना एक अनुभवी नेतृत्व आपल्याला लागणार आहे. म्हणून आज भारतीय जनता पक्षाने अजय भैयांना उमेदवारी दिलेली. त्यांचा अनुभव आणि महाले सरांच्या या ठिकाणच्या त्याबद्दलच्या कामाबद्दलच्या एकूणच त्यांचे जे तळमळ आहे कामाबद्दलची, जी वेळोवेळी वेगवेगळ्या निवेदनातून त्यांनी या प्रभागासाठी, शहरासाठी आणि या कॉलनी एरियासाठी वेळोवेळी निवेदनं देऊन, नगरपालिकेकडे निवेदनं दिली असतील, नगराध्यक्षांकडे वेळोवेळी निवेदनं दिली असतील, या सगळ्या त्यांचा अनुभव, भैयांचा अनुभव आणि त्यांची तळमळ या सगळ्यांचे एक सांगड घालून आपल्याला हा अतिशय भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला प्रभाग, मतदारसंख्येने कमी असेल परंतु भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा मतदारसंघ आहे. आणि अशा मतदारसंघात एक चांगल्या उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली. मी आपल्याला एवढंच विनंती करेन की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून दोघा उमेदवारांना, नगरसेवकाच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षाचे 3 मतं देण्याचे अधिकार आहे. 3 मतं आपण कमळच्या चिन्हावर द्यावं आणि भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आहे असं पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळालेली. त्या संधीचा आपण उपयोग करून अतिशय जास्तीत जास्त लीडने आपण या दोघा नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांनी या प्रभागातून द्यावं अशी विनंती करेन. मी बऱ्याच जनतेमध्ये जो संभ्रम आहे की मी येत नाही, बोलत नाही, करत नाही, याच्यासाठी येत नाही की मला ती माझ्या संयमाची परीक्षा होती. आणि ते मग आपल्यासमोर काय व्यक्त करावं, चुकून काही शब्द बोलले गेलेत तर सगळं ते टाळण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागला. आणि आज आपल्यासमोर आलेलं आहे. उद्यापासून पूर्ण प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन भारतीय जनता पक्षासाठी आपण या मतदारसंघात काम करणार आहोत. कुठली संदिग्धता आणि शंका न बाळगता आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहावं. अजून तर जितू भाऊला खूप धडकी भरली होती, काय बोललं काय निघेल. त्यांना सांगितलं वाचा आहे, कुठे काय फिसकटून जाईल सांगता येत नाही. तरी मी परीक्षा देतो, परीक्षेला पास होतो की नंतर सगळे आपल्याला सांगतील. तरीसुद्धा आपण कुठल्याच गोष्टीचा बाव न करता या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली. ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार.